अक्षरशः रातभर थंडीने दातावर आपटून आपटून मला दात बी झिजलं आणि हाताला हात घासून घासून हात बी झिजलं. त्यात सकाळच्या पाहुण्याने तमाशा केला. माझी झोप मोड गेली आणि मला उठवला आणि त्याच्या हातामध्ये प्लेट बघूनच मला मोठं डोकं चाललं. सकाळच्या 4-5 प्लेटी दाबल्या पण माझा नाही विचार केला. प्लेटी संपल्यावर माय का आला उठवाय. मग काय निघालो बाहेर गेल्या आपल्या बाकड्यावर लवबड बघून मला तर मोठं मला जुनं दिवसच आठवलं. हा झाला आपला गमतीचा भाग. म्हणलं आता कॅम्पिंगचा मालक काय करतोय आता बघाव. कॅम्पिंगचा मालक मोठा चहाच्या बगुल्यामध्ये साखरच टाकीत होता. त्याकडे बघून म्हणलं आता काय परिस्थितीने नाही दिले त्याला साथ म्हणून कॅम्पिंगचा मालक बसला चहाच्या भांड्या गप्पात. म्हणलं तर आजूबाजूला फेरफाटका माराव तर सकाळच्या मध्ये डीजेच्या आवाजाने माणसं पावसाळायला लागली. मोठी जोरात धिंगाणं करायला लागली. यांची व्हिडिओ घेत होते तितक्याच भांड्याचा आवाज आला. एक चावाला झालता तर दुसरा मोठा पोळ्यावाला झालता. म्हणलं आता थोडीफार व्हिडिओ पाहुण्याची पण घ्यावी. पाहुण्याची व्हिडिओ घेत होतो तितक्यात मला पैलवानाची आठवण झाली. म्हणलं रातभर यांनी मला नाही झोप येऊन दिली आता ह्याला मी पण उठवतो. पैलवानापाशी गेल्या पैलवान मोठा डायरी घेऊनच बसलेला होता. त्याच्या म्हणण्याने एखादा कस्टमर गेला पळून तर मोठा तो गोत्यात येईल. पैलवानाचं काय होत नाही तर तेवढ्यात मोठा एक काम चुकार भेटला. काहीतरी षडयंत्र रचायच्याच बेता होता. अरे रात भर काम किया, सारा पैर दर्द करने लगा. तो अभी गोली खा के ठीक लग रहा है क्या तेरे को? हाँ थोड़ा है ना. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. ठीक लग रहा है ना? हाँ बाप्पानी गेलो घरात तिथले गीत गोळी खाऊन बरा झाला. 2 मिनिटं बी नाही आलं गोळी खाऊन याला. हो काय ती हाँ हे काम चुकाराचं आहे. वागणं बघून मी बी मनातल्या मनामध्ये म्हणलो आयला दीपक भाऊ तरी कुठून आणतोय आणला धरून. ते एवढ्यात मोठं नजरच 2 वाघ पडलं. म्हणलं दीपक भाऊनी मोठं नेपाळ चायनाहून मोठं शाप शूटर मागवल्यात. तितक्यात पैलवान मोठं कोणा तरी टाकीतच होतं. म्हणलं पैलवानाच खरं आहे बाबा. रातभर आमच्याकडे नाही दिलं लक्ष. आम्ही गेलो थंडीने काकडून. एक काय बाटली एका गिरायकाने मागले तर चाटकन होईन पुस्तक सोडून गेलं तिकडे. मालकाचा कॅमेरा विश्वास नाही म्हणून मालकाने मोठा एक पारेकरी ठेवलेला होता. पारेकरी कॅम्पिंगच्या बाहेर असा झोपला होता जसा काय रातभर रोटी केली. हरामखोरांनी रातभर मोठी हाडकं चावली. हाडकं चावता एखादा पॅक ढाकला होता काय माहित बा. त्याचं सकाळच्या वरी त्याचं बी त्याला डोळं उघडता येत नव्हतं. तितक्यात बाजूला पक्की गर्दी जमलेली दिसली. म्हणलं जरा नाश्ता चालू आहे नाश्त्याकडे जरा जावं. कार्यकर्त्याला बघितला नाश्ता वाढीतच होता. कार्यकर्त्याने माझ्या रागात माझ्या नजर फिरवली बा. मी बी आपला बेलो. म्हणलं दीपक भाऊनी पक्की ज्याच्यावर चाल केलेली दिसते. पाहुण्याला म्हणलं टाकलं एक 90 चाची.